हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन सुक्काची रेसिपी. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी चिकन आणलेलं आहे 1/2 किलो आणि ते मी आता मॅरिनेट करणार आहे. स्वच्छ धुवून घेतलंय 4 ते 5 वेळा आणि हे बोनलेस चिकन आहे. तर ह्याच्यामध्ये मी 4 चमचे दही टाकते. आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत थोडा वेळ. त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकते. 1 ते 2 चमचे तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. मी इथे रेडीमेड आलं लसणाची पेस्ट वापरली. त्याच्यानंतर आपण इथे आता काही मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी थोडीशी हळद टाकते. नंतर लाल तिखट टाकणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं. तर मी इथे 1.5 चमचा टाकलेला आहे. नंतर इथे मी चवीपुरेसं मीठ टाकलंय. नंतर धणा जिरा पावडर, गरम मसाला आणि हे मी सगळे घरी बनवलेले मसाले आहेत. तर हे मी सगळं मिक्स करून घेते आहे आणि मग मॅरिनेशनसाठी आपण हे ठेवून देणार आहोत. हार्डली 2 तास तरी हे ठेवायचं आहे. आणि 2 तासापेक्षा 2 तास तुम्हाला जमत नसेल तर 1 तास तरी मिनिमम तुम्ही ठेवा. तर इथे आता आपण 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टमाटर असं यूज करणार आहोत आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. हे अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन केलात ना तर सगळ्यांनाच आवडेल आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे आणि बोनलेस चिकन असल्यामुळे पटकन शिजून जातं. तर इथे मी आता हे कांदे 2 मस्त बारीक असे चिरून घेणार आहे आणि टमाटर देखील बारीक चिरून घेणार आहे. तर ही रेसिपी कुणालाही करता येईल आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. मी बोनलेस चिकन घेतलंय. तुम्ही हड्डीवालं चिकन घेतलं तरी पण चालेल. पण त्यासाठी ते शिजायला अगदी थोडासा वेळ लागेल. म्हणजे थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये किंचित पाणी ॲड करावं लागेल. तरी पण नाही केलं तरीही चालेल. पण ज्यांना अगदीच खूप जास्त स्मूथली शिजलेलं पाहिजे असेल त्यांनी पाणी ॲड करा. तर अशा पद्धतीने मी इथे कांदा चिरून घेते बारीक एकदम आणि इथे टमाटर देखील मी चिरून घेतलेला आहे 1. तर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकते. 1 पळीभर तेल टाकलेलं आहे आणि 1 ते 2 पळी तुम्ही यूज करू शकता. कारण हे आपण चिकन सुक्का पाणी न टाकता हे बनवणार आहे. तर मी इथे 2 पळी टाकले. तर त्याच्यावरती आता आपण कांदा टाकणार आहोत आणि कांदा खूप छान गुलाबीसर होईपर्यंत तुम्ही परतून घ्यायचा आहे. कांदा जेव्हा छान परतला जातो, त्याचा कच्चेपणा दूर होतो, तेव्हा कोणत्याही पदार्थाची चव वाढते. नाहीतर कांदा जर कच्चा राहिला तर तो चांगला लागत नाही. तर इथे कांदा आणि टमाटर छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर ह्याच्या आधी माझ्या चॅनेलवरती ही रेसिपी आहे चिकन सुक्काची. जवळजवळ मी 2 ते 3 वेळा टाकलेली आहे वेगवेगळ्या प्रकाराने. तर नक्की जाऊन चेक करा आणि माझ्या चॅनेलवरची ही रेसिपी नक्की बघा. तर इकडे कांदा देखील गुलाबीसर झालाय आणि नंतर टमाटर देखील आता त्याच्यामध्ये मी शिजवून घेणार आहे. आणि आता मी थोडीशी ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते आहे. ॲक्च्युली मॅरिनेट केलं तेव्हा टाकले, पण आता कांदा टमाटरसाठी सुद्धा आपल्याला काही मसाले त्यात कांदा टमाटरसाठी टाकायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून झाली आणि आता थोडेसे काही मसाले आपण ॲड करूया. छान मस्तपैकी शिजला गेला पाहिजे कांदा आणि टमाटर तुमचं. अगदी बाजूने तुमचं तेल सुटेपर्यंत तुम्ही हे परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय माझा कांदा टमाटर देखील छान शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते. कारण या कांदा टमाटरसाठी पण आपल्याला मसाले टाकायचे आहे. तर थोडंसं लाल तिखट, थोडीशी धणा जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, हे सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये परत टाकणार आहे. हे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्ही हे चिकन रात्रभर मॅरिनेट केलं तर खूप छान उत्तम अशी टेस्ट आपल्या ह्या चिकनला येते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रात्रभर मॅरिनेट करा आणि बिर्याणीसाठी देखील अशा पद्धतीने तुम्ही चिकन शिजवू शकता. म्हणजे हे बोनलेस चिकन तुम्ही बिर्याणीमध्ये वापरू शकता आणि ती बिर्याणी देखील छान होते. तर अशा पद्धतीने करून बघा. आणि आणखी एक माझी पद्धत आहे जे की मी आधी नुसतं फ्राय करून घेतलंय चिकन आणि नंतर ते कांदा टमाटरवरती टाकलंय. तर हे मी आता डायरेक्ट त्याच्यावरती टाकलंय मॅरिनेट केल्यानंतर.
तर इथे मी आधी फ्राय नाही केलं, इथे डायरेक्ट आता मी फ्राय करून घेणार आहे. तर किंचित पाणी मी त्यामध्ये ॲड केलं होतं. जे पण मसाले होते, नंतर 2 मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर देखील शिजताना टाकायची आहे, म्हणजे त्याचा स्वाद उतरतो आणि ते एक फ्लेवरफुल खूप छान असा फ्लेवर येतो त्याला. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान असं हाय फ्लेमवर मी उकळी काढल्यानंतर बारीक केलाय गॅस आणि झाकण ठेवून आता मस्त असं शिजवून घ्यायचं. तर इकडे छान अशी दणदणीत वाफ आली आहे, तुम्ही बघू शकताय आणि मस्त असं चिकन शिजलंय. बोनलेस चिकन जे आहे ते लगेच शिजून जातं आणि मी कसं बारीक पीसेस केल्यामुळे ते छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करत जा, म्हणजे एक मोटिवेशन मिळते. अगदी थोडासा मी वरून गरम मसाला ॲड केला, अगदी पाव चमचा, त्याने त्याची टेस्ट खूप छान अशी येते. तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं चिकन इथे रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय आणि छान शिजलंय देखील, कारण ते लगेचच शिजून जातं. हे बघा, खूप छान असं शिजलेलं आहे आणि आता आपण वरून ह्याला कोथिंबीर टाकूया, कोथिंबीरीने गार्निश करूया. त्याच्यामुळे आपली जी डिश आहे ती अजून उत्तम दिसेल आणि चवीला देखील तितकीच उत्तम असेल. तर ही माझी जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की करून बघा. सगळ्यांनाच आवडते, मुलांना तर खूपच आवडते. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तर इथे मी हे माझं ताट वाढून घेतलेलं आहे आणि हा संडेचा मेनू आहे. ते भाकरीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता चिकन. तर या जेवायला आणि थँक यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल. तर असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीसाठी आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल, तर मी ती नक्कीच करून तुम्हाला दाखवेन. माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत, तर त्या नक्कीच